बागलांचा सदैव जनतेसोबत। आदिवासी विकास विभाग प्रकल्प कळवण अंतर्गत तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा आंबूपाडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्याध्यापक माणिक बच्चाव हे रोजंदारी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करत असल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय। बच्चाव हे रात्री अपरात्री मद्यपान करून रोजंदारी महिलांशी असभ्य लज्जास्पद भाषेमध्ये बोलून मानहानी करत असून शरीर सुखाची मागणी करत असल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे। संबंधित मुख्याध्यापक यांच्याविषयी यापूर्वीही अनेक तक्रारी कळवण प्रकल्पाकडे करण्यात आलेल्या होत्या, पण याची दखल घेण्यात आली नाहीये। पीडित महिला ही अनुसूचित जमातीची असून लाच काढणाऱ्या आणि महिलांची हेळसांड करणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध बार्हे पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित आरोपी मुख्याध्यापक 2 दिवसांपासून शाळेतून फरार झाला होता। त्यांना बुधवारी नाशिक पेठरोड मेघराज बेकरी समोरील राहत्या घरातून बार्हे पोलीस पथकाकडून अटक करण्यात आली आहे। दरम्यान घटनेची उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट दिली असून याबाबत बार्हे पोलीस उपनिरीक्षक RT मेघा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे हे पुढील तपास करत आहेत। शासकीय आश्रमशाळा आंबूपाडा ही गेल्या 2 ते 3 वर्षांपासून अनेक आरोप प्रत्यारोपांनी वादग्रस्त झाली आहे। त्यामुळे या सर्व बाबींचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक परिस्थितीवर होत असल्याचा आरोप पालक आणि परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। तर बैराम सर म्हणून होते, चौथीच्या वर्गामध्ये होते। त्या मुलीबरोबर त्या शिक्षकाने असं प्रकार केला, काहीच झालं नाही। सगळे स्कूल कमिटीची जी टीम आहे, टीम सगळी कळवणला गेली, स्थानिक लोकांनी इथं प्रश्न मांडले, काहीच झालं नाही। त्याच्यावर मागणी रास्ता आहे, सगळ्या स्टाफची पण मीटिंग, विद्यार्थ्यांची मीटिंग, काही लोकांनी आता काही सांगितलं, शिक्षकांनी सांगितलं, मला काही गोष्टी सांगितलं, नंतर या कोण गोष्टी आम्हाला सांगितलं, लोक मॉबमध्ये सांगत नाही, लोक एकत्र असले की कोण घाबरतं किंवा लाजतं, आणि तेही सांगितलं ओपन घेऊन सांगा, मला फोनद्वारे सांगा, असं आता सुरू आहे। प्रॉपर कायदेशीर कारवाई होणार आहे। याच्यामध्ये आरोपीत अटक केलेला आहे, गुन्हा दाखल केलेला आहे, ते काय याची तपासाची दृष्टीने करतो।